KNH न्यूज 24। नेवासा चौकात पुन्हा भीषण आग, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान, अग्निशामक गाडीतील पाण्याच्या तुटवड्यावर नागरिकांचा संताप। नेवासा नगरपंचायत चौक परिसरात अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा भीषण आग लागून व्यापाऱ्यांची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे। दरम्यान नेवासा नगरपंचायत अग्निशमन विभागाकडून अपेक्षित अशी तत्पर सेवा न मिळाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी केला आहे। नेवासा नगरपंचायतचे सीईओ यांना नागरिक व व्यापाऱ्यांनी वारंवार फोन लावूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे। नेवासा नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असताना व्यापारी मात्र हवालदिल अवस्थेत आहेत। पाठीमागे लागीच्या घटनेला 1 वर्षही उलटले नसताना पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने व्यापाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे। कर्जबाजारीपणा वाढत चालला असून जगावं की मरावं अशी परिस्थिती उभी राहिल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। घरखर्च, कर्जफेड, पुन्हा नवीन दुकान उभे करणे व विक्रीसाठी नवा माल आणणे याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। नुकसानग्रस्त दुकानांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने शक्य तितकी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून जोर धरत आहे। शहरातील अतिक्रमण कारवाईमुळे अनेक व्यापाऱ्यांना नुकतेच फटका बसला असून आता आगीच्या घटनेने परिस्थिती आणखी बिकट झाल्याचे चित्र आहे। नेवासा नगरपंचायत मालकीची अग्निशामक गाडी असूनही वेळेवर सेवा मिळाली नाही, गाडीत पाणीही उपलब्ध नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। जर अग्निशमन गाडीत पाणी असते तर एका दुकानाशिवाय इतर दुकाने वाचली असती असा नागरिकांचा आरोप आहे। या पार्श्वभूमीवर भेंडा व सोनई येथील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी मदत केली। स्थानिकांनी भेंडा व सोनई दलाचे आभार मानले। नेवासा नगरपंचायत अधिकारी नेमके काय काम करतात असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। व्यापाऱ्यांचे वाढते हाल, वारंवार होणाऱ्या आगीच्या घटना आणि नगरपंचायतीकडून होत असल्याचा आरोप असलेल्या निष्काळजीपणामुळे शहरात असंतोष वाढला आहे।